नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. आज नागपंचमी आहे, त्यामुळे ठिकठिकाणी शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे. अशातच ठाण्यातील 3 पेट्रोल पंप नजीक असलेल्या नागोबावाडी परिसरामध्ये प्राचीन असं नागमंदिर आहे. शेकडो वर्ष जुने असं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दगडाच्या नागमूर्ती असून त्याची एक वेगळीच आख्यायिका आहे. कैलासवासी भीमसेन काशीनाथ मानकवळे यांना घराचं काम करत असताना नागाच्या दगडी स्वरूपातील मूर्त्या आढळून आल्या होत्या. मानकावळे यांनी या मूर्तीची या ठिकाणी विधिवत पूजा करून स्थापना केली. कालांतराने मंदिर देखील बांधले. या मंदिराच्या परिसरामध्ये नागाचे देखील येणं जाणं होतं. मात्र जसजशी नागरी वस्ती वाढू लागली तसे या ठिकाणी नागाचे येणे हे बंद झाले, अशी या मंदिराची आख्यायिका आहे. मानकवळे कुटुंबांची तिसरी पिढी आज हा वारसा सांभाळत आहे. आजही या ठिकाणी विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी करण्यात आली. परिसरातील महिलांनी एकत्र येत पूजा करून दर्शन घेतले. खूप प्राचीन मंदिर आहे हे. माझ्या आजोबांना खाली जमिनीमध्ये ह्या मूर्त्या मिळाल्या होत्या, मग त्याच्यावर ते मंदिर त्यांनी बांधलं होतं. खूप प्राचीन. सत्यनारायणची पूजा वगैरे घालतात आणि सजवतात मंदिर. तसेच बरेच येतात, लांबून लांबून येतात महिला. सापडलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या कशा स्वरूपातल्या? दगडी स्वरूपातल्याच मूर्त्या आहेत त्या दोन्ही पण. जुनं तसं ही आमची आता तिसरी पिढी आहे नागोबाच्या मंदिराचं. हे वर्षाला नागपंचमीचं आम्ही इथे सत्यनारायणची महापूजा आयोजित करतो. खूप लांबून लांबून लोक पाया पडायला येतात आणि जुनं असल्यामुळे जुनी बाहेरची लोक पण बरीचशी या मंडळाला पाया पडण्यासाठी येतात. कशा प्रकारे या मूर्त्या सापडल्या? आम्ही तर फार लहान होतो, पण फार जुन्या काळी ही जी वस्ती होती तेव्हा हे फक्त मंदिर होतं. वस्ती ही नंतर झाली. त्यानंतर ह्या मंदिरची स्थापना झाली आणि मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर आम्ही सर्व पूजा वगैरे करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची पाहणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ठाणे नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. भिवंडी आपलं मानकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDA देखील सोबत आणले. ते देखील त्याचबरोबर आपले आणि ब्रिज आहे या ठिकाणी. 2 ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे देखील वाहतूक मला वाटतं याच्यामधून उड्डाणपुलाची जी कामं आहेत, उड्डाणपुलाची कामं संत गतीने सुरू आहेत. नाही, आता तुम्हाला सांगतो, मी सगळ्यांना संबंधितांना सूचना दिलेली आहे. कुठलाही गणेश चालणार नाही. एवढी डबल करता येईल तेवढी करा. आणि हा रस्ता जो आहे हा करा लवकर. मला पुढच्या त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे. महापालिका एक चौकशी लावलेली आहे. परंतु कोल्हापूर करायनंतर काही ढाळ आहे त्या केशवराव त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी तसं उभं केलं जाईल. महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे. त्याच्या प्रकारे तातडीने शासन पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला आहे। या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवाच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, वादन, गीते, कला यांचे आयोजन करण्यात आले होते। या तरुण तरुणींनी, विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले आहे। आपल्याकडे जागतिक आदिवासी 9 ऑगस्ट हा आदिवासी दिवस आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य याच्या आपण सल्ल्याने आणि आमच्या कार्यकर्त्या म्हणण्याने आम्ही हा आदिवासी जागतिक दिवस सण साजरा करत आहोत। आणि त्याचा आम्ही या ठाणे जिल्ह्यात, ठाणे शहरात आदिवासी नृत्य नाचून आम्ही हा सण साजरा करतो। आणि या रॅलीचं आयोजन आम्ही केले ओला येथून पोस्ट माता ठाण्याच्या संपूर्ण एरियात या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्ही। तसेच आता आम्ही इथं पूजन करून वागलेश्वर एरियात फिरणार आहोत। आणि तसेच माझे सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या या सरकारकडे प्रलंबित आहेत, त्याकडे कसे बघताय? आम्ही आता दरवर्षी सरकारकडे आमच्या मागण्या मागतो, पण सरकार आमच्या आदिवासींना लक्ष देत नाही। आदिवासींकडे लक्ष देणं नाही दिलं आमच्या आदिवासीकडे सरकार लक्ष। तर एक दिवशी हा 9 ऑगस्टच्या दिवशी आम्ही आंदोलन, जगभर आंदोलन करू आम्ही। दरवर्षी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो। त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत स्तनपानाचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात आले। यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले। स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरिरीने भाग घेतला। 1 ऑगस्ट रोजी KEM रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकाने तर भित्तीपत्रके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले। याच सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तीचित्रे स्पर्धेत विद्यार्थिनीया सहभागी झाल्या होत्या। 8 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात विद्यार्थिनींनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली। याचबरोबर स्तनपान विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली। सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर, बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार, संस्थेच्या प्राचार्या श्रीमती प्राची धारप, उपप्राचार्या सुनीता गुरसाळे व शिक्षकवृंद उपस्थित होते। या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्या व शिक्षकवृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले।
कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशजच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.